अरे झपा, अरे हळू जरा, माझा हात खूप जळतोय. ऐक हे रक्त थांबत का नाहीये? थांबेल रक्त. स्वामींचं नाव घेऊन हळद लावा, कारण ही जखम त्यांचा अपमान करताना झाली. त्यांचं नाव घेतल्याशिवाय बरी होणार नाही. काय बोलतेस मूर्ख बाई? माझ्या जखमेवर मीठ चोळतेस. या जखमेचा आणि त्या साधूचा काय संबंध? संबंध आहे सावकार, कारण आपल्या आयुष्यात जे घडतं ना ते स्वामींच्या मर्जीने आणि स्वामींच्या कृपेनेच घडतं. म्हणजे तुला काय म्हणायचंय? ही जखम स्वामींची कृपा आहे? असू शकतं. कधी काय का घडावं हे फक्त स्वामीच जाणतात. असं बघू तुझ्या स्वामींचं सामर्थ्य. माझे डोळे जळतात. हळदीपासून डोळे जळतायत ना. आता घे ना स्वामींचं नाव. थांबते का बघू जळजळ? श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ऐक स्वामी. हात खाली कर, हात खाली कर. डोळ्यात जळजळत आहे. हे हे फुल लाव, फुल लाव. स्वामींचं नाव घे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पाहिलं स्वामी नामांचा परिणाम. खोटी आहेस तू. त्रास होत असताना मुद्दाम दाखवतेस त्रास होत नाही म्हणून. गौतम तू बाहेर का आलास? तुलाही त्या साधूचा वेळ लागलाय? एक लक्षात ठेव, यापुढे या घरात त्या स्वामीचं नाव काढायचं नाही, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. बाबा, त्या जखमेवर फूल लावा. स्वामींचं नाव घ्या, तुम्हालाही बरं वाटेल. चल हट. नको ती तुझी फुलं आणि तुझा तो स्वामी. आई आई ग. आता तरी समजून घ्या सावकार, स्वामी नामातच शक्ती आहे. त्यांना शरण जा. त्यांचं नाव घ्याल तरच बरं वाटेल. तू गप ग. हा, जाते पिशवी घेऊन ये. आई ग, मी वैद्याकडे जाऊन येतो. हिला घेऊन जा आणि त्या खोलीत डांबा. सोडा मला गौतमा. चला.
गौतम तर खोलीत झोपलाय, मग हा कोण? गरजवंताच्या हाकेला आम्ही धावून जाऊ याची काळजी आम्ही घेतोच, पण कधी कधी आम्ही धावून गेलो नाही तरी मदत पोहोचेल याची काळजी घेतो. आम्ही जरी मदत केली तरी ती तुम्हाला घेता यायला हवी ना. झोप येत असताना कुणीतरी जेवण आणून ठेवलंय, पण ह्या हातानं घास बी खाता येत नाही. भूक बी जीव काढते. थोडं अन्न खाऊ घालाल का? तुला खायला घालायला आम्ही काही रिकामट्याकडे दिसतोय तुला? हा, माय असं बोलू नका. मी ऐकलंय स्वामींच्या या अक्कलकोट मध्ये अजूनही माणुसकी जिवंत आहे, म्हणून इथं आलोय. मदत मिळेल म्हणून. असेल हा, पण आम्ही तुला मदत करणार नाही. आम्ही दयाळू नाही, कळलं? माय एक घास खायला घाला माय. एक काम कर, त्या तिथे जंगल आहे, जंगलात जाऊन बस. इथे तुला कोणीही मदत करणार नाही आणि अशा ह्याच्यात तर अजिबात नाही. हा, आणि तसंही आज स्थानावर पंचपक्वानांचं जेवण आहे. तुला जर इथे जेवण देत बसलं ना तर तिथे आमचं जेवण संपेल, समजलं? तुला आला मोठा. माय माय ऐका ना माय. ओ माय. वा वा, मेजवानी मेजवान. अरे बापरे, कोळसा. तुम्हाला भाजलं का हो? ए मूर्ख माणसा, आधी इथे कोळसा टाकलेस, हात भाजल्यानंतर विचारतो हात भाजले का? अरे पाणी आणणं, फार दाह होतोय. मी आलो लगेच. स्वामी, अहो कपिलाताईंचे हात. कपिलताई, तुम्हाला पण पान वाढते मी. पान वाढलंय ना, जेव आता. स्वामी, मी कसं जेवणार? फार वेदना होत आहे तो हाताला. हाच विचार मगाशी का नाही आला? स्वामी, तुम्हाला दया येत नाहीये का माझी? तुला दया आली का त्या माणसाची? ह्या हातानं घास बी खाता येत नाही. अन्न खाऊ घालाल का? तुला खायला घालायला आम्ही काही रिकामट्याकडे दिसतोय तुला? हा, तू केलीस का त्याची मदत? मग आम्ही काय करू तुझी मदत? कपिला स्वतःला कोण समजतेस तू?
तुला काय वाटलं तो तुझ्याकडे मदत मागायला आला होता? अगं तो आमच्याकडे आला होता. अगं लोक आधी आमच्याकडे येतात मदत मागायला, पण मग आम्ही भक्तांना कोणाकडे पाठवतो की जेणेकरून त्याच्या हातून काहीतरी पुण्य घडावं म्हणून. आणि तेच तुझ्या बाबतीतही घडलं होतं, पण तू काय केलंस? स्वामी, किती मोठा विचार आहे हा. आम्ही असा विचार केलाच नव्हता. चूक झाली, यापुढे सगळं लक्षात ठेवेन. पण आता या वेदनेतून बाहेर काढा, माझे हात बरे करा. मला ना फार भूक लागलीये. अगे लोक अक्कलकोटला यायला निघतात आम्हाला भेटायला, आणि त्यांच्या वाटेस जर अडचणी आल्या तर त्यांना विश्वास असतो की आम्ही त्या अडचणी दूर करू म्हणून. आणि जर आम्ही प्रत्यक्ष येऊ शकलो नाही तर कुणाला पाठवू. तुलाही असंच पाठवलं होतं त्या माणसाची मदत करायला. तुला नाही कळलं, तसंच त्या भावनासलाही नाही कळलं. सावित्रीला अक्कलकोटला येता यावं आणि त्याची मदत करण्याकरता आम्ही त्याची निवड केली होती. पण तो नेमका त्याच्या उलट वागतोय हे त्याच्या लक्षात येत नाहीये, आणि याचे परिणाम त्याला भोगावे लागतील. थांब. आओ आओ, हे काय करताय? मला जाऊ द्या, मी गरीब माणूस आहे. हो, अंगावर दागिने घालून फिरणारा माणूस गरीब? अहो एक काम करा, हवं तर सगळं घ्या. हे सगळं घ्या तुम्ही, मला काही करू नका. हो, आम्हाला हे तुमचे दागिने नको आहेत. मग काय पाहिजे? तुझा जीव हवाय. जीव? अहो पण का? आम्ही ज्या शक्तीची पूजा करतो त्या शक्तीला वर्षातून एकदा मानवी बळी लागतो. आज तो दिवस आलाय, आणि श्रीमंत माणसाचा बळी दिल्याने ती आमच्यावर जास्त प्रसन्न होते. अहो नको नको, मला मारू नका. हवं तर मी तुम्हाला दुसरा माणूस देतो, आमच्या गावात आहेत, कोणीही तयार होईल. अहो पण मला सोडा. हो, मी तुम्हाला सगळं देतो, घर, जमीन, धन. इतका वेळ नाही आमच्याकडे. अहो नका, अहो मारू नका. मी काय पाप केलंय? बळीला प्रश्न विचारायचा अधिकार नसतो. अहो वाचवा. थांब. त्याच्या हाताकडे बघ. जखम? बळी फक्त संपूर्ण निर्दोष शरीराचा द्यायचा असतो. अंगावर कसली जखम चालत नाही. हा तर निकामी निघाला. चला. हा मृत्यू माझ्या गळ्यावर नाचत होता, पण ही लहान जखम आणि जीव वाचला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गप्पा तिथेच. चल रे. श्री स्वामी समर्थ. अलख, निरंजन, तुम्ही? वाचलास? हो वाचलो. कसा वाचलास?
स्वामींचं नाव घेऊन हळद लावा, कारण ही जखम त्यांचा अपमान करताना झाली. त्यांचं नाव घेतल्याशिवाय बरी होणार नाही. स्वामींची कृपा म्हणून तुझ्या हाताला जखम झाली आणि स्वामी कृपेमुळेच तू वाचलास. तू सावित्रीला कोंडून ठेवलंस, तिला शिक्षा दिली, ही पण स्वामी कृपाच. ते कसं? गौतमवर उपचार करणाऱ्या वैद्याला भेटायला गेला होतास ना. दरवेळी सावित्रीला सोबत घेऊन जातोस. जर आजही तुझ्या बरोबर असते तर त्यांनी तिचा बळी दिला असता. त्यांना काय, कोणाचाही बळी चालतो. स्वामी कृपेची कृतज्ञता म्हणून तिला सोड. तिला अक्कलकोटला जाऊ दे आणि तूही स्वामींना शरण जा. नाही, हा केवळ योगायोग आहे. हा या स्वामीचा काही हात नाही. आणि ती सावित्री, ती गुलाम आहे माझी. माझं कर्ज आहे तिच्यावर. ती कुठेही जाणार नाही. अरे कुणीही तुझा गुलाम नाही, तुझी कुणावरही सत्ता नाही. सत्ताधीश तो ईश्वर. तो बघ, तो समोरचा दगड हात न लावता हलवून दाखव. हे कसं होणार? ढग पुढे ढकलून दाखव. हे मला नाही जमणार. हे झाड हात न लावता गदा गदा हलवून दाखव. हे मला नाही जमणार. अरे तुझी कोणावरही सत्ता नाही आणि कोणावरही अधिकार नाही. तुझं कोणावरही नियंत्रण नाही. फक्त तुझ्या शरीरावर आहे आणि ते फक्त तुला वाटतं. जागचं हलवून दाखव. नाही जमत. हे काय होतंय? बरं चाल, श्वास घेऊन दाखव. पाहिलास? अरे तुझं नियंत्रण तुझ्या शरीरावर पण नाही आहे. सावित्रीला त्रास देण्यास थांबव. स्वामी भक्तांना त्रास देऊ नकोस. स्वामींना ते आवडणार नाही आणि तोही स्वामींना शरण जा. आणि राहिला प्रश्न सावित्रीने अक्कलकोटला जाण्याचा, तर तिला अक्कलकोटला येण्यापासून कोणी अडवू शकत नाही. अलख निरंजन. श्री स्वामी समर्थ. हे कुठे गेले तुझे स्वामी? आता येतील का तुला वाचवायला? अगं, जे स्वामी तुला स्वप्नात दिसतात ना, ते इथे नाही येणार. इथे फक्त भानुदास सावकारांचाच आदेश चालतो. देह जळला तरी चालेल, पण स्वामी नाम सुटणार नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अगं वेडी आहेस का? काट्यांच्या वाटेवर देव सापडत नसतो. श्री स्वामी समर्थ. हा स्वामी. सावित्री आई. गौतम. गौतम. सावित्री आई, तुला अक्कलकोटला जायचंय ना? हो रे. मग थांबलीस का? ज्याचं बोट धरून चालायचं त्याच्यावर विश्वास नाही का? विश्वास आहे रे, पण भीती. सावित्री आई, भीती देहाला असते,
श्रद्धेला नाही. तू जा, तुला कोणी थांबू शकणार नाही. तूच म्हणतेस ना, जेव्हा माणूस चालतो तेव्हा तो एकटा चालतो, पण जेव्हा एक भक्त चालतो तेव्हा स्वामी त्याच्या पाठीशी चालतात. बघ, मी इथलं कुलूप तोडलंय, तू इथलं बंधन तोड. रस्ता जंगलातून जातो, पण दिशा अक्कलकोटकडे जाते. श्री स्वामी समर्थ. स्वामी हाक देतील तेव्हा थांबणं हा देखील अपराधच आहे. आता समजलं तुला? रक्षण करणारा तो आहे, पण चालायचं तुलाच आहे. जिथे इच्छा है तिथे मार्ग है, और जहां विश्वास है वहां हम है. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो.